श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, लक्ष्मी नारायणाच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, समाधान आणि आध्यात्मिक प्रगतीचं अखंड वर्षाव होत राहावं हीच मनापासून प्रार्थना. मंडळी, वर्ष 2026 मधील वैशाख शुक्ल पक्षातील अत्यंत पुण्यदायी, पापांचा नाश करणारी आणि मनुष्याला मोहमाया बंधनातून मुक्त करणारी अशी मोहिनी एकादशी आता लवकरच येत आहे. या एकादशीचे महत्त्व इतके विलक्षण आहे की या दिवशी केलेला उपवास, जप, पूजन आणि दान यामुळे अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे. विशेष म्हणजे भगवान विष्णूंनी समुद्र मंथनावेळी घेतलेली मोहिनी स्वरूप याच एकादशीशी जोडलेली असल्यामुळे या दिवसाला अद्भुत आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त झालेली असते. मंडळी, आजच्या या विशेष माहितीपूर्ण भागामध्ये आपण 2026 मध्ये मोहिनी एकादशी नेमकी कधी आहे, ती व्रत कोणत्या दिवशी धारण करायचं, तिथीचा प्रारंभ आणि समाप्तीची अचूक वेळ काय आहे, ब्रह्ममुहूर्त, पूजा मुहूर्त, राहू काळ, अभिजित मुहूर्त, नक्षत्र आणि योग यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या दिवशी कोणत्या प्रकारे भगवान विष्णू, लक्ष्मी माता आणि मोहिनी स्वरूपाचे पूजन करावे, व्रत करताना कोणती काळजी घ्यावी, कोणते नियम पाळावेत आणि व्रताचे आध्यात्मिक फळ काय मिळते याविषयी सुद्धा सखोल माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे मध्ये आधी कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या माहितीमध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे मार्गदर्शन दडलेले आहे. मंडळी, आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. 2026 मध्ये वैशाख मास शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी म्हणून ओळखले जाते. ही एकादशी अत्यंत पवित्र मानली जाते आणि या दिवशी भगवान विष्णूंच्या मोहिनी स्वरूपाचे विशेष पूजन केले जाते. मंडळी, शास्त्रानुसार या व्रताचे पालन करणारा मनुष्य संसारातील मोहमाया, आसक्ती आणि पापांच्या जाळ्यामधून मुक्त होतो. जीवनात आलेल्या अडचणी दूर होतात, मानसिक शांती प्राप्त होते आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला होतो असं मानलं जातं. वर्ष 2026 मध्ये वैशाख शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही 26 एप्रिल 2026 रविवार संध्याकाळी 6:09 प्रारंभ होत आहे. त्यानंतर ही तिथी 27 एप्रिल 2026 सोमवार संध्याकाळी 6:18 समाप्त होत आहे. शास्त्रानुसार सूर्योदय व्यापिनी तिथी बाह्य मानली जाते. त्यामुळे सर्व भक्तांनी 27 एप्रिल 2026 सोमवार या दिवशी मोहिनी एकादशीचे व्रत धारण करावे. हा दिवस उपवास, जप, ध्यान आणि पूजनासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू, लक्ष्मी माता, मोहिनी स्वरूप आणि भगवान बाके बिहारी यांचे पूजन करणे अत्यंत फलदायी मानले जाते. असं सांगितलं जातं की या व्रतामुळे चोरी, हिंसा, दुराचार यांसारख्या गंभीर पापांचा नाश होतो. या दिवशी श्रद्धेने उपवास केल्यास अनेक गोदानाच्या पुण्याइतके फळ प्राप्त होते. जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते. मन स्थिर होते आणि भक्ताला भगवंताच्या चरणी शांती प्राप्त होते. 27 एप्रिल 2026 या दिवशी ब्रह्ममुहूर्त सकाळी 3:51 सुरू होणार आहे आणि सकाळी 4:42 राहील. या काळामध्ये उठून स्नान करून जप, ध्यान आणि संकल्प केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते. सूर्योदय सकाळी 5:26 होईल आणि सूर्यास्त संध्याकाळी 6:27 होईल. सकाळच्या पूजनासाठी शुभ मुहूर्त सूर्योदयापासून म्हणजेच सकाळी 5:25 पासून सकाळी 7:02 राहील. या वेळेमध्ये भगवान विष्णूंचे पूजन केल्यास व्रत अधिक प्रभावी ठरते. अभिजित मुहूर्त सकाळी 11:53 पासून दुपारी 12:45 राहील. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. संध्याकाळच्या पूजेसाठी शुभ वेळ संध्याकाळी 6:26 पासून 7:48 राहील. या काळामध्ये दीप, धूप आणि नैवेद्य अर्पण करून भगवान विष्णूंची आरती करावी. राहुकालाचा विचार करणे हे अत्यंत आवश्यक आहे. 27 एप्रिल रोजी राहुकाळ हा सकाळी 7:02 पासून 8:41 राहील. या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये. या वेळेमध्ये फक्त जप आणि ध्यान करणे योग्य मानले जाते. तसंच मंडळी, या दिवशी पूर्व फाल्गुनी नक्षत्र रात्री 9:18 राहील. त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सुरू होईल. ध्रुव योग रात्री 9:36 राहील आणि त्यानंतर व्याघ्रात योग सुरू होईल. हा योग आणि नक्षत्र या दिवसाच्या आध्यात्मिक महत्त्वामध्ये अधिक भर घालतात.
या दिवशी मंडळी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करावे. घरातील देवघर स्वच्छ करून भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. त्यानंतर त्या फोटोला गंध, पुष्प, धूप, दीप अर्पण करून पूजन सुरू करावे. भगवानाला शुद्ध जलाने अभिषेक करावा. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा आणि पुन्हा गंगाजलाने शुद्धी करावी. भगवानाला पिवळे वस्त्र अर्पण करणे, पिवळे चंदन लावणे, पिवळी फुले अर्पण करणे किंवा तुळशी दल अर्पण करणे हे अत्यंत आवश्यक मानले जाते. तसंच काळे दिल, जव अर्पण करावेत. धूप दीप दाखवून विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण करावे. पूजनानंतर भगवानाची आरती करावी आणि व्रतकथा श्रवण करावी. मंडळी, या दिवशी शक्य असल्यास दिवसभर उपवास करावा. पूर्ण उपवास शक्य नसेल तर फलाहार घ्यावा. व्रत करताना सात्विकता पाळावी. तसंच मन, वाणी आणि कृती ही शुद्ध ठेवावी. दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम विष्णवे नमः, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी यांसारख्या मंत्रांचा जप करावा. या प्रकारे श्रद्धेने आणि नियमपूर्वक मोहिनी एकादशीचे व्रत केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात, लक्ष्मी नारायणाची कृपा होते, आर्थिक समस्या कमी होतात आणि जीवनामध्ये सुखसमृद्धी वाढते. मंडळी, मोहिनी एकादशीच्या व्रताचे महत्त्व जितके मोठे आहे तितकेच या व्रताचं पारण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करणे देखील अत्यंत आवश्यक मानले जाते. शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की एकादशीचे व्रत द्वादशी तिथीमध्ये आणि हरिवासर समाप्त झाल्यानंतरच पारण करावे. चुकीच्या वेळी पारण केल्यास व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही असं मानलं जातं. त्यामुळे पारणाची वेळ जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. 2026 द्वादशी तिथी 27 एप्रिल सोमवार संध्याकाळी 6:19 सुरू होणार आहे. त्यानंतर ही द्वादशी तिथी 28 एप्रिल 2026 मंगळवार संध्याकाळी 6:24 राहील. हरिवासर समाप्तीचा वेळ हा 27 एप्रिलच्या मध्यरात्री 12:28 आहे. त्यानंतर व्रताचे पारण करणे योग्य मानले जाते. त्यामुळे सर्व भक्तांनी 28 एप्रिल 2026 मंगळवार या दिवशी सकाळी 5:45 पासून ते सकाळी 8:23 व्रताचे पारण करावे. ही पारणाची सर्वात शुभ आणि ग्राह्य वेळ मानली जाते. मंडळी, पारण करताना विशेष पद्धतीचा उल्लेख हा शास्त्रामध्ये आढळतो. कुशोदकेन पारणम असे सांगितलं आहे. म्हणजेच कुशा टाकलेल्या पाण्याने व्रताचे पारण करावे. यासाठी स्वच्छ पात्रामध्ये जल घ्यावे आणि त्यामध्ये कुशा टाकावी. त्यानंतर जलाचं आचमन करून व्रताचं पारण करावं. ही पद्धत अत्यंत शुभ आणि शास्त्रोक्त मानली जाते. जर कुशा उपलब्ध नसतील तर जलमध्ये फल किंवा तुलसी दलानेही पारण करता येतं. श्रद्धा आणि भक्तिभाव हा महत्त्वाचा मानला जातो. मंडळी, व्रताच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा पूजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. भगवान विष्णूंना गंध, पुष्प, धूप, दीप अर्पण करून शुद्ध जलाने अभिषेक करून पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर गंगाजलाने शुद्धी करावी. भगवानाला पिवळे वस्त्र हे अतिशय प्रिय असल्यामुळे ते पण अर्पण करावे. यज्ञोपवीत देखील अर्पण करावं. यज्ञोपवीत म्हणजे जानवं, ते भगवान विष्णूंना अर्पण करणे हे सुद्धा महत्त्वाचे मानले जाते. तसंच पिवळे चंदन, पिवळी फुले देखील अर्पण करावीत आणि पूजनानंतर धूपदीप दाखवावा. त्यानंतर नैवेद्य अर्पण करावा. गोड पदार्थाचा, फळे किंवा सात्विक अन्नाचा नैवेद्य देखील तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर भगवान विष्णूला पान, सुपारी, लवंग, वेलची अर्पण करावी. द्रव्य दक्षिणा अर्पण करावी. भगवानांची आरती करावी आणि त्यानंतर एकादशी व्रतकथा श्रवण करावी. कथा ऐकणे हे व्रताचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. या दिवशी पूर्ण उपवास करून रात्रभर शक्य असल्यास जागरण करणे हे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. दिवसभर भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे. त्यानंतर श्रीकृष्ण किंवा राम रामेती या मंत्राचा जप करावा. या मंत्रजपामुळे मन शुद्ध होते. तसंच व्रताच्या काळामध्ये सात्विकता पाळणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. तामसिक पदार्थांचा त्याग करावा. तसंच मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण यांचे देखील सेवन करू नये. राग, द्वेष, निंदा यापासून दूर राहावे. शक्य असल्यास दानधर्म करावा. गरजूंना अन्नदान करावे. ब्राह्मणांना किंवा गरिबांना दक्षिणा द्यावी. यामुळे व्रताचं पुण्य हे अनेक पटीने वाढते. मंडळी, मोहिनी एकादशीचे विशेष महत्त्व असे सांगितले जाते की या दिवशी केलेला उपवास मनुष्याला संसारातील मोहातून मुक्त करतो. मन शांत होते, निर्णय क्षमता वाढते, आर्थिक अडचणी कमी होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी वाढते. लक्ष्मी नारायणाची कृपा प्राप्त होते. त्यामुळे अडथळे दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग हा देखील मोकळा होतो. मंडळी, ज्यांना पूर्ण उपवास करणे शक्य नाही त्यांनी एक वेळ फलाहार घेऊन व्रत करू शकतात. फळे, दूध, सुकामेवा यांचा उपयोग करता येतो.
पण धान्याचे सेवन टाळावे. दिवसभर भगवानाचे स्मरण करणे हेच या व्रताचे मुख्य तत्व मानले जाते. श्रद्धा, भक्ती आणि नियमपूर्वक केलेले व्रत हे निश्चितच फळ देते असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. म्हणूनच यावर्षी 27 एप्रिल 2026 रोजी मोहिनी एकादशीचे व्रत श्रद्धेने धारण करा. नियमपूर्वक पूजा करा, मंत्रजप करा, दुसऱ्या दिवशी योग्य वेळी पारण करा. यामुळे भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर, तुमच्या जीवनावर कायमस्वरूपी राहते. मंडळी, मोहिनी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नाही, तर तो आत्मशुद्धीचा, मनशांतीचा आणि भगवंताशी जोडले जाण्याचा अत्यंत पवित्र अवसर आहे. या दिवशी केलेली साधना ही मनातील नकारात्मकता दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. श्रद्धा, भक्ती आणि नियमपूर्वक केलेले हे व्रत जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती घेऊन येते असं मानलं जातं. मंडळी, जर ही माहिती तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर अशाच धार्मिक व्रत, पूजा, मुहूर्त आणि आध्यात्मिक माहितींसाठी कृपासिंधू रहस्यगाथा चॅनलशी जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक माहिती तुम्हाला वेळेवर मिळेल. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये लक्ष्मीनारायणाची कृपा राहो, सर्व मनोकामना पूर्ण होत, सुख समृद्धी लाभो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.